ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हर हर महादेव. मी आराधिका देव. तर माझ्यापर्यंत जो अनुभव आलेला आहे तो सत्य घटनेवरती आधारित आहे. एका मुलीने माझ्याशी तिचा अनुभव स्वतः शेअर केला आहे. तो अनुभव मला तुमच्यापर्यंत पोहोचवावा असं वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर तो अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचावा की खरी भक्ती काय असते यातून समजेल, की देवाला कशाची अपेक्षा नाही, फक्त तो भक्तीचा भुकेला आहे. फक्त त्याला भक्ती पुरेशी आहे, त्याला फक्त नामस्मरण पुरेसं आहे. तो म्हणत नाही की मला अमुक नवस करा, हे द्या मला, ते द्या मला, एवढं एवढं माझं जप करा, एवढं एवढं माझं तप करा. तर साधी भोळी भक्ती ही देवाला खूप आवडते. ही या कथेतून या या अनुभवातून तुम्हाला समजेल. तर एक मुलगी होती. तिची महादेवावरती श्रद्धा ही ती लहानपणापासूनच तिची महादेवावरती श्रद्धा होती. तर ती जेव्हा 10 वर्षाची होती तेव्हापासून तिला महादेव आवडत होते, तसं तिनं मला सांगितलं आहे. तर 10 वर्षापासून ती महादेवांचं नामस्मरण करायची. फक्त तिला जे नाव कोणतं महादेवांचं आवडत असेल ती फक्त नाव घ्यायची आणि तशी महादेवांना आवाज द्यायची, की म्हणजे नाही का तिचं जे कोणतं अडलेले काम असेल ते पूर्ण होत असावं. त्यामुळे ती सतत महादेवाचं नामस्मरण तिच्या तोंडून काढायला लागलं. जशी जशी ती मोठी मोठी होत जाईल तशी ती 8वीला जेव्हा तिनं सांगितलं, की जेव्हा ती 8वीला गेली तेव्हापासून तिने सोमवार धरायला सुरुवात केली महादेवांचं. की जेव्हा तिला कळायला लागलं की आता आपण उपवास पकडू शकतो, तेव्हापासून तिने 8वीपासून सोमवार धरायला सुरुवात केलं. मग सोमवार धरते म्हटल्यावर तिला मंदिरात जाण्याची आवड निर्माण होऊ लागली. तर ती शाळेत जात होती. तिची शाळा तिच्या घरापासून 2 किलोमीटर होती. तर तिला शाळेत जाण्यासाठी 2 किलोमीटर चालत जावं लागायचं आणि ती चालत जाऊन तिथून तिचं शाळेपासून मंदिर ते 1 किलोमीटर होतं. म्हणजे 3 किलोमीटर तिला चालत महादेवांचं दर्शन घेण्यासाठी एवढं अंतर पार करावं लागत होतं. रोज तर तिला काही जाणं होत नव्हतं मंदिरात. पण जेव्हा तिनं उपवास पकडत होती तेव्हा तिला जास्त इच्छा व्हायची की मला आज महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे. तर तिला जाताना काहीही नेणं होत नव्हतं. ती काहीही सोबत घेऊन जात नव्हती. तर ती लहान होती त्यामुळे तिला वाटत असेल की घरचे काय म्हणतील असं कदाचित. तिला फूल, फळं, काहीही बेलपत्र काहीही घेऊन जाणं होत नव्हतं. निदान ती अगरबत्तीसुद्धा घेऊन जात नव्हती. फक्त तिचं जे काही शाळेचं बॅग असेल ती बॅग शाळेत ठेवायची आणि तिथून पुढे 1 किलोमीटर महादेवाच्या दर्शनासाठी चालत जायचं. तर तिचं दर सोमवारचं हे रुटीन असायचं. महादेवांनाही तिची कशाचीही तिनं काही घेऊन यावं असं वाटत नव्हतं, की तिनं माझ्यापर्यंत यावं. हे तिच्या अनुभवातून पुढे जे मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे त्यातून तुम्हाला समजेल, की महादेवांनाही अशी अपेक्षा होती, की तिनं काहीही घेऊन येऊ नये. तर महादेव तिच्या येण्याची साक्ष कशी देत होते ते पहा. तर ती दर सोमवारी शाळेपासून 1 किलोमीटर चालत जायची. हातात काहीही नसायचं. फक्त शाळेची बॅग मोकळीच ती मंदिरापर्यंत जायची. तर फक्त दर्शन घ्यायचं. तिला जास्तीत जास्त तिथं किती वेळ, एक 5 मिनटं तिथला थांबायला वेळ असायचा. कारण की तिला पुढं शाळेची बेलही होणार होती. त्यामुळे तिला वेळेत नंतर रिटर्न तिथं पोहोचायचं होतं शाळेपर्यंत. त्यामुळे ही अशीच मंदिरापर्यंत जायची आणि फक्त दर्शन घ्यायची. तर तिथं त्या मंदिराशेजारी एक विहीर असायची आणि त्या विहिरीच्या कडेने एक सर्प किंवा नाग तर नव्हता, ती सापच होता असं सांगितलं होतं तिनं. तर तो साप तिला दर सोमवारी तिथे दिसायचा, की दरवेळेस ती जेव्हा जाईल त्या टायमिंगला तिथे साप तिथं असायचा म्हणजे असायचाच. मग तिला वाटायचं की महादेव माझी वाट बघतायत, त्यामुळे ती जर सोमवारी जायची. तर तिला साप कदाचित दुसरीकडेही गेलेला असू शकतो ना, पण दर सोमवारी तिची यायची वेळ आणि त्यांची वेळ एकच ठरायची. तिला दर्शन घडायचं म्हणजे घडायचंच. अगोदर त्या विहिरीच्या कडेनं जे कडेने किंवा नाही का आतमध्ये जर डोकून पाहिलं तर कुठे ना कुठे तिला दर्शन द्यायचीच, की मी आहे, मी तुझी वाट बघतोय म्हणून. मग ती तिथं अगोदर त्या सापाचं दर्शन घ्यायची आणि मग पुढे मंदिरात जाऊन दर्शन घ्यायची आणि ते मंदिरातून दर्शन झाल्यानंतर मग ती परत रिटर्न शाळेवरती जायची. तर तिचा असा दिनक्रम चालू होता. तर ती नंतर पुढे जाऊन तिचं लग्न झालं आणि मग तिनं तो अनुभव सांगितला, की लग्न झाल्यानंतर जेव्हा सगळेजण गिफ्ट देतात तर तिला म्हणजे फ्रेम वगैरे आल्या होत्या. तर तिनं जेव्हा सगळे लग्न झाल्यानंतर जेव्हा त्यांनी सगळी पॅकिंग खोलायला सुरुवात केली, तर तेव्हा सुरुवातीलाच महादेवांच्या फोटोचं फ्रेम उघडलं गेलं. तर तिचा तेव्हा आनंद गगनात मावत नव्हता. मग तो अनुभव तिला माझ्याशी शेअर करायचा वाटला. तर सुरुवातीलाच महादेवाची पिंड आणि शिव आणि पार्वतीचा गणपती मांडीवरती घेऊन असलेला फोटो हा फ्रेममधून बाहेर निघाला.
तिथे बरेच दुसरेही फोटो बरेच होते, 10-15 फोटो होते. तर त्यातून तोच फोटो सुरुवातीला का ओपन व्हावा? तर ही तिची श्रद्धा होती, ही महादेवाची तिच्यावरची आपुलकी आणि तिचं महादेवावरती असणारं प्रेम यातून व्यक्त होत होतं आणि तिची श्रद्धा अशीच दिवसेंदिवस वाढत गेली. तर महादेवांनाही तिची आवड होती, तशीच तिलाही महादेवांची त्यापेक्षा दुप्पट आवड होती. त्यामुळे तेव्हा तो फोटो बघून तिचा आनंद गगनात मावत नव्हता. तर अशीच नवनवीन अनुभव घेऊन मी सगळ्यांच्या तुमच्या समोर येईन. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.